नमस्कार, मी पूनम गिड्डे. आपण पाहत आहात स्टार माय मराठी न्यूज. आपली बोली, आपली भाषा. शिवाजी महाराज, आदर्श भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या विचाराला पहिल्या प्रथम मी अभिवादन करतो. आणि या ठिकाणी सभेसाठी उपस्थित असलेले सांगोला विधानसभा कार्यक्षेत्रातील तमाम माझ्या मतदार बंधू आणि भगिनी, मला या लोकसभेचे उमेदवार आदरणीय रणजितदादा नाईक निंबाळकर यांच्या प्रचारात आयोजित केलेल्या सभेसाठी उपस्थित असलेले तमाम विविध पक्ष आणि संघटना आणि पार्ट्यांचे सर्व नेते मंडळी, मित्र, उद्याचे भारत देशाच्या परिवर्तनाची लढाई गतिमान करण्यासाठी या देशाचे कणखर आणि कर्तव्य अशा प्रकारचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांची आज बळकट करण्याचं आव्हान महाराष्ट्र राज्याचा भीमशक्ती संघटनेचा संस्थापक अध्यक्ष नात्यानं आपल्या सर्वांच्या समोर करत असताना हे आपल्या सर्वांना एक आव्हान करणार आहे की मित्र, उद्याची निवडणूक या देशाची आपल्या महाराष्ट्र 43 मतदारसंघाचे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची निवडणूक नाही, तर हे देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी भाई हे देशाचे पंतप्रधान पुन्हा करण्यासाठी म्हणून या देशाची निवडणूक आहे. मित्रांनो, वास्तवता या मतदारसंघामध्ये मत मागत असताना मी तमाम सांगोला विधानसभाच्या कार्यक्षेत्रातील तमाम माझ्या मतदार बांधवांना विनंती करणार आहे की खऱ्या अर्थानं सांगोला तालुक्यातल्या शेतकऱ्याच्या शेतीच्या पाण्याचा प्रश्न असेल, या तालुक्यातल्या जनतेच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेल, या तालुक्यातल्या बेरोजगारीचा प्रश्न असेल, हे प्रश्न खऱ्या अर्थानं कोणी मिटवला असतील तर मित्रांनो आपल्या सांगोला तालुक्याचे विद्यमान आमदार माननीय ॲडव्होकेट जयवंत पाटील यांनी या तालुक्याचे प्रश्न मिटवण्यामध्ये यशस्वी झाले. वास्तविकता या तालुक्यामध्ये 1995 सालामध्ये 87 कोटी 17 लाख रुपयाची आशिया खंडातील सर्वात मोठी महत्वाकांक्षी पाणी पुरवठा योजना बापूंनी पहिल्या प्रथम मित्रांनो मंजूर करून आणली. ती योजना या तालुक्याच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आपला कायमस्वरूपी निकाली काढला. म्हैसाळची योजना असेल, टेंबूची योजना असेल, निरेचं पाणी असेल किंवा स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजनेचं काम असेल, मित्रांनो हे काम बापूच्या नेतृत्वाखाली बापू आमदार असताना दीपकरावांच्या सहकार्याने मित्रांनो दोघांनी खंड्याला खंडा लावून या सांगोला तालुक्याच्या शेतकऱ्यांची, शेतमजुरांची, दलित समाज बांधव असण्याचा सगळ्यांचा प्रश्न मिटवण्यासाठी मित्रांनो ही माणसं झटत नाहीत. आज विरोधक प्रचार करतायत की या मतदारसंघामध्ये रणजितदादा निंबाळकर साहेबांनी काय केलं. मित्रांनो, मला त्यांचा अहवाल मला द्यायचा आहे की वास्तवता या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी पीएम किसान योजनेच्या माध्यमातून या देशातल्या तमाम शेतकऱ्यांचे प्रश्न आता व्यक्तील. या तालुक्यातल्या अनेक बेघर लोकांना बेघरांची योजना कार्यान्वित करून त्या ठिकाणी त्यांना घरकुलाचा लाभ मिळवून दिला असेल. ज्या ज्या वेळेला अतिवृष्टी पावसाची निर्माण झाली त्या ठिकाणी शेतकऱ्यांना पावसाच्या अनुदानाचं वाटप करण्यात आलं. ज्या ज्या वेळेला दलितासारखे प्रश्न निर्माण झाले त्या वेळेला शेतकऱ्याला दलिताचं पॅकेज निर्माण करून या देशातल्या तमाम शेतकऱ्याला एक वेगळ्या प्रकारचा दिलासा देण्याचं काम मित्रांनो नरेंद्रजी मोदी भाईने केलं. आणि हेच विचार या महाराष्ट्रामध्ये मित्रांनो केंद्र सरकार आणि राज्य सरकार हे राबवत असताना या महाराष्ट्रामध्ये अनेक अशा प्रकारच्या विकासाच्या योजना आपल्या विधानसभा मतदारसंघाच्या कार्यक्षेत्रात झालेल्या आहेत. आज पाहतो आपण बघा तिकडे मित्रांनो विकासाची कामं सुरू आहेत. खऱ्या अर्थाने या देशामध्ये राष्ट्रीय महामार्ग कसे होते, आजची परिस्थिती राष्ट्रीय महामार्गाची कशी आहे, जिकडे जाईल तिकडे रस्त्याचं सुसाच्या अशा प्रकारच्या चांगल्या पद्धतीची रस्त्याची कामं झालेली आहेत. जिकडे बघेल तिथं रेल्वेचे प्रोजेक्ट चांगल्या पद्धतीने मार्गी लागलेले आहेत. आणि केंद्रातून येणारा विकासाचा निधी, राज्याच्या माध्यमातून राबवला जाणारा निधी या देशामधल्या तमाम शोषित, पीडित, अल्पसंख्याक आणि मागासवर्गीय यांच्या सर्वसामान्यांच्या पर्यंत पोहोचवण्याचं काम मित्रांनो केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून होते. या सांगोला तालुक्यामध्ये बघायचं तर मित्रांनो शहाजी वसंतराज आपण बघतोय की जवळजवळ 4 ते 4.25 वर्षाचा आमदारकीचा कालावधी आपण पाहतोय. पण या 4.25 वर्षाच्या आमदारकीच्या कालखंडामध्ये बापूचं 2 वर्ष कोरोनात गेलं आणि उर्वरित राहिलेल्या कालावधीमध्ये पुन्हा ज्यावेळेस काम करायचं होतं तेव्हा या तालुक्यातल्या मित्रांनो अनेक विकासाचे प्रश्न डोळ्यासमोर बापूने ठेवले. आज काय होते, ब्रिटिशकालीन असताना आपल्या सांगोल्याचे रेस्ट हाऊस आपण पाहिलं की ब्रिटिशांना बांधलेल्या रेस्ट हाऊस मध्ये आपल्या विरोधकांनी 55 वर्षाचं राजकारण केलं. तिथं वीट सुद्धा कधी उभा करायचं काम या ठिकाणच्या शेतकरी कामगार पक्षाने केलं नाही मित्रांनो.
की आज त्या ठिकाणी हजारात अशा प्रकारच्या इमारतीचं काम शहाजी बापूंच्या नेतृत्वाखाली पूर्वताला नेण्याचं काम बापूंच्या नेतृत्वाखाली मित्रांनो पूर्ण झालं. आणि जेवढी मी शासकीय कार्यालय आपल्या तालुक्यामध्ये आहेत ती सगळी शासकीय कार्यालय एका छताखाली आली पाहिजेत म्हणून. आणि या तालुक्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक ग्रामीण भागातला कार्यकर्ता, प्रत्येक ग्रामीण भागातला शेतकरी, प्रत्येक ग्रामीण भागातील माझी महिला एकाच कार्यालयात आल्यानंतर त्याचे प्रश्न मिटून त्याला कसा पद्धतशीर माघारी जाता येईल अशा प्रकारची व्यवस्था मित्रांनो ग्रामीण रुग्णालयाच्या पाठीमागे त्या ठिकाणी अद्यावत अशा प्रकारच्या इमारतीचं काम या ठिकाणी सुरू आहे. त्या सांगोला शहरामध्ये बायपासचा रस्ता पहिला तर आपण बायपास कशा पद्धतीने होता, आज त्या बायपासच्या रस्त्याचं काम मित्रांनो पूर्णत्वाकडे गेलं. ती कायमस्वरूपी आपल्याला महूद आणि सांगोला रस्त्याचा प्रश्न भेडसावत होता. त्या महूद आणि सांगोला रस्त्याचा प्रश्न सुद्धा शहाजी बापूंच्या आणि रणजितदादांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्याचं काम मित्रांनो या नेते मंडळींनी केलं. अनेक विकास या तालुक्यामध्ये करत असताना या तालुक्यात कोणत्याही प्रकारचा दुधाभाव माणसाने केला नाही. आणि विरोधात वावड्या काय उडवतात की खासदार रणजितदादा निंबाळकर यांचं काम काय मित्रांनो साधा प्रश्न आहे. या देशात म्हणजे काम करणारे शरदचंद्रजी पवार साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते मित्रांनो. तेही माढा लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत होते. त्यांना प्रश्न विचारा की तुमच्या कालखंडामध्ये या माढा मतदारसंघामध्ये नेमके कोणत्या विकासाच्या योजना आले जनतेच्या समोर खुल्या करून सांगा. आणि जे आज उमेदवार उभा राहिलेले आहेत मित्रांनो ज्या पक्षातून त्या उमेदवारांना सुद्धा माझं आव्हान आहे की तुमचे या ठिकाणी चुलते विजयसिंह मोहिते पाटील या मतदारसंघाचे लोकप्रतिनिधित्व करत होते आणि त्यांच्याही नेतृत्वाखाली या मतदारसंघाचा कोणत्या प्रकारचा विकास झाला याचा खुलेआम एकदा होऊन नव्हता म्हणून सांगा मित्रांनो. जी कामं त्यांनी नसतं त्या कामाला श्रेय द्यायला या मतदारसंघातल्या जनतेनं शिकलं पाहिजे. ज्यानं केलं काम त्या कामाचं श्रेय त्याला मिळालं पाहिजे. आणि खोट्या प्रचाराला कुठे आपण कुणी बळी पडू नका अशा प्रकारचं आव्हान या ठिकाणी व्यक्त करतो. आणि उद्याच्या 7 तारखेला आपल्याला मतदान करत असताना रणजितसिंहदादा नाईक निंबाळकर यांच्या कमळाच्या चिन्हासमोरील खुणीचं बटन दाबून त्यांना प्रचंड मताधिक्याने विजय करावा अशा प्रकारचं आव्हान पुन्हा एकदा मी महाराष्ट्राच्या भीमशक्ती संघटनेचा अध्यक्ष या ठिकाणी करतो. आणि बोलण्याची संधी संयोजकांनी दिली त्याबद्दल त्यांचा आभार मानतो. जय भीम जय भारत. आपल्या चॅनेलवर नवनवीन बातम्या पाहण्यासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.